नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मित्रांनो, सध्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांची जी अवस्था झाली आहे ना, ती अवस्था मला आठवण झाली ती यशवंतराव चव्हाणांची, जे शरद पवारांचे गुरु. खरं यशवंतराव चव्हाण एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 12 मार्च 1913. त्यांचं निधन झालं 1984. पण त्या माणसाची कारकीर्द ना प्रचंड गाजली. महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री होते. ते देशाचे संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेते अशा अनेक पदं त्यांनी भूषवली. यशवंतराव चव्हाणांचा एक वेगळाच दबदबा होता. सामान्य माणसाची त्यांची नाळ होती. शरद पवारांचं पण तसंच. शरद पवार अगदी तरुण वयामध्ये ते आमदार झाले आणि 55 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. अगदी गावोगावची नाडी त्यांना माहिती आहे, माणसं माहिती आहेत. त्यांच्या इतकं स्मरणशक्ती, राजकारणातली नावं, प्रत्येक ठिकाणचं काय कुरघोडे आहेत असा माणूस नाही आहे, कदाचित देशातच नसेल. पण होतं कसं बघा, यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यात काय घडलं. 1977 साली, तेव्हा म्हणजे 77च्या अगोदर 75 ते 77 या काळामध्ये यशवंतराव चव्हाण हे इंदिरा गांधीच्या सत्तेमध्ये मंत्री होते. पण आणीबाणी जेव्हा लादली ना, तेव्हा यशवंतरावांची हिंमत झाली नाही. ते बाकी ठीक आहेत, त्यांचे प्रशंसक काही म्हणून, परंतु इंदिरा गांधीच्या विरोधात त्यांनी ब्र काढला नाही. पुढे झालं असं, निवडणुका झाल्या, इंदिरा गांधी पराभूत झाल्या, यशवंतराव चव्हाण निवडून आले आणि लोकसभेमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान असताना यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षनेते होते. 1980ला पुन्हा निवडणुका झाल्या आणि सगळे अगदी सटरफटर जी सगळी मंडळी आहेत ना, इंदिरा गांधींच्या समोर काही राहिलं नाही त्यांचं. 351 सदस्य इंदिरा गांधीच्या काळामध्ये निवडून आले, लाट होती. 1980ला हे बाहेर फेकले गेले आणि त्यांची अवस्था, देवराज आर्स काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण, आणि त्यांची इतकी दुरावस्था झाली की खरं म्हणजे इतकी अडचण अनेक ठिकाणी. सुरुवातीच्या काळामध्ये इंदिरा गांधींकडे जेव्हा पक्ष वेगळा झाला, त्यांच्याकडं मर्यादा होत्या, लोक नव्हते. पण जेव्हा लाट आली ना, तेव्हा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांची किंमत उरलेली नव्हती. मला चांगलं आठवतंय, मी साक्षीदार आहे त्या घटनेचा. लातूरच्या टाऊन हॉलमध्ये यशवंतराव चव्हाणांची सभा झाली होती, त्यालाही प्रतिसाद नव्हता. जिल्ह्यातील निलंगा येथे तिकडच्या मैदानावर, मार्केट यार्डच्या मैदानावरती त्यांची सभा झाली. सभेला अतिशय अल्प प्रतिसाद होता आणि त्या सभेमध्ये दगडफेक झाली, 2 दगड पडले. तेव्हा यशवंतराव स्वतः असं म्हणाले, अहो शिवाजीराव, आठवा ते दिवस की माझ्या केबिन समोर तुम्ही माझी भेट व्हावी म्हणून तासन तास तिष्ठत बसत होतात. तुमच्या गावात आलो म्हणून माझ्या सभेत दगडफेक करता काय, असा त्यांनी इशारा दिला, प्रश्न उपस्थित केला. मुद्दा काय आहे की इतका मोठा माणूस आणि एखाद्या गावात दगडफेक. किंवा शिवाजीराव निलंगेकर तेव्हा इंदिरा काँग्रेसच्या सोबत होते. सांगायचा मुद्दा काय की त्यानंतर महाराष्ट्रभर यशवंतराव जाऊन आले, पण त्यांना काही जमलं नाही. त्यांनी ऐकून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि थेट ते इंदिरा शरण गेले. ते म्हणाले की मला काँग्रेस पक्षामध्येच यायचं आहे, तिकडेच मला काम करायचं आहे. इंदिरा गांधींनी त्यांना दिला प्रवेश करा, पण फार काही त्यांना मानाचं पद मिळालं नाही. मध्यंतरी यशवंतराव चव्हाणांनी काय केलं की चरणसिंगांच्या सोबत उपपंतप्रधान पद पण मिळवलं. हे सगळे मुद्दे असतात ना, हिशोब तर असतोच. आणि त्यांची अतिशय अडचण झाली शेवटच्या काळापर्यंत. मी हे का संदर्भ सांगतोय की जे शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण, आता त्या चेल्याची काय अवस्था झाली बघा. म्हणजे शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, केंद्रामध्ये
केंद्रीय कृषी मंत्री राहिले, अनेक पदं भूषवली, म्हणजे संपूर्ण देशभर सन्मान असलेली ही व्यक्ती. पण तेव्हा पॉलिटिकल स्पेस ही इंदिरा गांधीची आहे हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींना शरण गेले. 2023ला काय स्थिती आहे की त्यावेळेला जी काँग्रेसची स्पेस होती ती आता भाजपनं मिळवलेली स्पेस आहे. संपूर्ण देशभरामध्ये पॉलिटिकल स्पेस ही भाजपनी पूर्णपणे तिच्यावरती कब्जा मिळवला आहे, ताबा मिळवला आहे. आता शरद पवारांच्या समोर खरं म्हणजे काय आहे, ऑप्शन एकच आहे की नरेंद्र मोदींना शरण जाणं. पण शरद पवारांनी हा ऑप्शन घेतला नाही. आपण लढायचं, मी तत्वाशी तडजोड करणार नाही अशी भूमिका घेतली. पण त्यांचे पुतणे अजित पवार यांनी एकूण आपल्या काकाच्या चाली लक्षात घेतल्या. जेव्हा पुलोद बनवताना सत्तेसाठी, स्वतःच्या महत्त्वाकांक्षासाठी तत्वाला ज्यांनी तिलांजली दिली, तेव्हा तत्वाचं राजकारण नव्हतं, तेव्हा फक्त स्वतः मोठं व्हायचं आहे, तिकडे सत्ता मिळवायची आहे, हे स्वप्न डोळ्यासमोर घेऊन शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली होती. मुख्यमंत्रीपद मिळवलं, आपली तपशील सगळ्याला माहिती आहे. झालं कसं, तीच स्पेस, तीच चाल अजित पवारांनी केली आणि शरद पवार हातबल झाले. त्यांच्या डोळ्या देखत राष्ट्रवादी फुटली नव्हे, राष्ट्रवादीवर ताबाच अजितदादांनी घेतला आणि त्यामुळे ते अतिशय अस्वस्थ झाले. जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या 1980च्या काळात महाराष्ट्रभर त्यांची फार किंमत उरलेली नव्हती, मानमरातब शिल्लक राहिलेला नव्हता, तशीच अवस्था आता शरद पवारांची झाली आहे. याचा संदर्भ असा आहे की मावळमध्ये माध्यमामध्ये काय बातमी आल्या, 137 जण अजितदादा गटातून शरद पवार गटामध्ये येणार आहेत आणि त्याचा कार्यक्रम. शरद पवार त्या कार्यक्रमाला गेले. तिकडे बघितलं तर इतके कमी लोक आले आणि ते कमी लोक का आले, चौकशी केल्यानंतर तिथल्या मावळच्या स्थानिक आमदारांनी सुनील शेळकेंनी धमक्या दिल्या म्हणून लोक कमी आले. शरद पवारांनी काय भाषण करावं, हा कोण आमदार आहे, त्याला जे पत्र दिलं, त्यांचं तिकीट दिलं, त्याच्यावर सही माझी आहे, माझंही नाव शरद पवार आहे, याद राखा. अहो, हे माझंही नाव शरद पवार आहे, याद राखा, हे कोणत्या वयात शोभती भाषा ही, कोणाच्याबद्दल आपण ही भाषा वापरतो आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. आपण कोणाच्याबद्दल भाषा वापरतात, एक किरकोळ आमदार आणि त्याच्या विरोधामध्ये हे अखिल भारतीय राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष भूमिका घेत आहेत. बघून घेईन, माझे नाव शरद पवार आहे. अरे कोणाबरोबर, म्हणजे कुठला एकदम तुम्ही हिंद केसरीने गल्लीतल्या पैलवानाला आव्हान द्यावं का, तुम्ही हिंद केसरी आहेत, भान ठेवलं पाहिजे ना. शरद पवारांचं हे भान सुटत आहे. याचं कारण त्यांना हे लक्षात आलं आहे की आता आपली किंमत उरलेली नाही. सुनील शेळकेसारख्या माणसाने पत्रकार परिषद घेऊन काय सांगावं, पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले की आमच्याकडचे लोक अजितदादाकडे ज्यांनी सपोर्ट केला असे किती जण गेलेत. अहो 37 तर नावं सांगा, कोणाला मी दमदाटी दिली त्याची नावं तरी सांगा. असे प्रश्न उपस्थित नाही जर सांगितलं तर मी महाराष्ट्रभर सांगेन की शरद पवार साहेब खोटं बोलत आहेत. काय राहिली किंमत, म्हणजे जी यशवंतराव चव्हाणांची अवस्था झाली होती 1980ला, तीच अवस्था आता शरद पवारांची झालेली आहे. बघा, आता बाळासाहेब विखे पाटलांनी मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, त्यांचं आत्मचरित्र आहे, देह वेचावा कारणी. त्या आत्मचरित्रामध्ये बाळासाहेब विखे पाटील काय म्हणतायत की त्यांनी शरद पवारांनी काय केलंय की राजकीय वजन घटलं, कोणाचं, यशवंतराव चव्हाणांचं, अशी चर्चा सुरू केली ती शरद पवारांनीच. त्या काळात आपल्या गुरुचं राजकीय वजन घटलं असं शरद पवारांनीच सांगितलं होतं, असं बाळासाहेब विखे पाटील लिहून ठेवतायत. बघा काय होतंय, काय घडतंय.
कसं आहे की जे काही केलं ना ते आपल्या डोळ्या देखत आपल्याच हाताने करावे तसे भरावे. कर्माची फळं, आपल्या केलेल्या कर्माची फळं इथंच भोगावी लागतील. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, अरे बाबा नीट वागा बरं का, पुढच्या जन्मी फेडावं लागेल. आता असं नाही, लगेच तूर्त दान महापुण्य, उदार दान पापना पुण्य. इथंच फेडायचं, इथंच केलं तर तुमच्या डोळ्या देखत फेडावं लागतं. आणि शरद पवारांची ही अवस्था झालेली आहे. बाळासाहेब विखे पाटील काही शरद पवारांचे समर्थक नाहीत, ते कट्टर विरोधक होते, पण त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ह्या बाबी लिहून ठेवलेल्या आहेत. मुद्दा काय आहे की शरद पवारांची आत्ताची जी अवस्था आहे, त्यांच्या समोरचे जे ऑप्शन होते, एक तर मोदींना शरण जाणं, नाही तर मग झुंज देणं. ह्या झुंज देण्यामध्ये तळ्यात मळ्यात भूमिका, झुंजही कसं आहे ताकदीनं दिली तर समजू शकतो, परंतु तळ्यात मळ्यात भूमिका कायम मिळमिळीत, या सगळ्या भूमिकेमुळे शरद पवारांची विश्वासार्हता अतिशय वेगाने कमी झाली आहे. ज्यांनी आपल्या राजकीय गुरूचं वजन कमी झाल्याची चर्चा सुरू केली होती, त्यांच्या डोळ्या देखत शरद पवारांचं वजन आता शिल्लक राहिलेले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत हे सिद्ध होणार आहे. कारण आत्ता महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा वाटप होत आहेत, उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, या राष्ट्रवादी शरद पवारांच्या यांना 3ऱ्या क्रमांकाचं स्थान मिळत आहे. यातूनच शरद पवारांची आता किंमत किती उरली आहे हे लक्षात येईल. तिकडे पक्षात म्हणजे त्या आघाडीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं स्थान आहे, आता लोकांमध्ये कितवं स्थान आहे हे आगामी निवडणुकांमध्ये कळणार आहे. मात्र मुद्दा एवढाच आहे की शरद पवारांची ही जी स्थिती आहे, हे घसरते त्यांचं वजन, त्यांना जाग येणार की येणार नाही. त्यांच्या राजकीय गुरूंना हे कळलं होतं की आपलं राजकीय भवितव्य फार उज्ज्वल नाही, म्हणून ते तिकडे शरण गेले. शरद पवार शरण जाऊ द्या, मोदींची समेट जाऊ द्या, परंतु परिस्थिती बघून जो निर्णय घ्यायला पाहिजे तो त्यांनी निर्णय घेतला नाही. केवळ तोंडाची वाफ, मी मागच्या काळात असं केलं होतं, आपल्याकडे असं सांगतात की बोडकीचे केस आठवून काही उपयोग नाही, कारण माझे केस एवढे पार अगदी पायापर्यंत होते. तो झाला ना बाबा काळ, आता झालंय सगळं, आता कुठं काही टक्कल पडले, शिल्लक नाही, आता जुनं आठवून काही उपयोग नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो याचं भान ज्याला आहे तोच राजकारणात टिकतो, अन्यथा त्याची अवस्था शरद पवारांसारखी होते. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.